हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपणातून सांगितलेले कथामृत क्रमांक 5. देणारा देत आहे तोपर्यंतच त्याची दखल घेतली जाते. बाळू लहानपणापासूनच तसा काही फार हुशार विद्यार्थी वगैरे नव्हता. कधीकधी त्याला शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी त्याच इयत्तेत पुन्हा मुक्काम करावा लागायचा. त्याचे सवंगडी परीक्षा उत्तीर्ण होत असत, चांगले गुण मिळवत असत. हे सर्व पाहून एक दिवस बाळू खूपच रडकुंडीला आला. मित्रांना म्हणाला, हे असे माझ्याच बाबतीत का घडते? मी परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण का होत नाही? त्यावर बाळूचा प्रिय मित्र साळू म्हणाला, बाळू मित्रा, तू कधीही देवाला नमस्कार करत नाहीस. तुझा देवावर विश्वास नाही. हे काही चांगले नाही. तू दररोज देवदर्शनाला जात जा, म्हणजे सर्व काही ठीक होईल. बाळूने आपल्या परमप्रिय मित्राचा सल्ला मानला. लगेचच देवळात जाऊन तो देवाला म्हणाला की देवा, मला परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण कर. मी रोज तुझ्या दर्शनाला येईन. काय चमत्कार झाला काही कळायला मार्ग नाही. त्या दिवसापासून बाळू खूप अभ्यास करू लागला. तो परीक्षेत छान गुण मिळवून उत्तीर्ण झाला. बाळू मित्रांना म्हणाला, देव आहे बरं. त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी बाळू चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत गेला. त्याचे शिक्षण पूर्ण झाले. शिक्षण संपल्यावर बाळू देवाला म्हणाला, देवा, तुला वचन दिल्याप्रमाणे रोज तुझ्या दर्शनाला येतो. हे तुला चांगले माहीत आहेच. आता मला चांगली नोकरी मिळवून दे. तुला 100 नारळांचे तोरण बांधीन. काय आश्चर्य पहा, बाळूला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. बाळूने देवाला 100 नारळांचे तोरण बांधले. बाळू मित्रांना म्हणाला, देव आहे बरं. बाळूचे लग्नाचे वय झालेच होते. चांगली नोकरीही होती. तेव्हा बाळू देवाला म्हणाला, देवा, मला चांगली नोकरी दिलीस. तुला वचन दिल्याप्रमाणे 100 नारळांचे तोरण बांधले. हे तुला माहीत आहेच. आता मला चांगली बायको दे. तुला तिच्याच हातचा पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवीन. काय आश्चर्य पहा, तसेच झाले. बाळूला त्याच्याच कचेरीत काम करणारी बायको मिळाली. देवाला तिच्या हातचा नैवेद्य खायचा होता या धास्तीने उत्तम स्वयंपाक करणारी बायको देवाने मिळवून दिली. बाळूने स्वतःच्या आवडीचा पंचपक्वान्नाचा नैवेद्य बायकोकडून करवून देवाला दाखवला. मग तो प्रसाद मोठ्या चवीनं स्वाहा केला. बाळू मित्रांना म्हणाला, देव आहे बरं. मग बाळू म्हणाला, देवा, मला मुलगा पाहिजे. महाअभिषेक, महारुद्र करीन, महाप्रसाद दाखवीन. बाळूला मुलगी झाली. बाळू मित्रांना म्हणाला, देवबिव काही नाही बरं, सर्व थोतांड आहे. हरि ओम.